आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. कापडण्यात वर्षभरापासून बंद फिल्टर प्लांट, घागर नळाला लाव आंदोलन. धुळे तालुक्यातील कापडणे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तब्बल 17 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला ऑरो फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. फिल्टर प्लांट सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने घागर नळाला लाव आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाची सुरुवात ऑरो फिल्टर प्लांटचे पूजन करून आणि त्याला फुलहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्लांटच्या नळाला प्रतिकात्मक घागर लावत ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध केला. पाणी आमचा अधिकार आहे, उपकार नाही, स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे याच मागणीसाठी वर्षभरापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी फिल्टर प्लांट एका महिन्यात सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर फिल्टर प्लांटच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचं ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र प्लांटमधील मोटारी जळालेल्या असल्याचं समोर आलं असून दुरुस्तीचं काम सुरू असताना एका कर्मचाऱ्याला विजेचा करंट लागल्याची घटनाही घडल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे प्लांट सुरू झाल्यानंतर तो सुरक्षितपणे आणि व्यवस्थित चालणार का असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. फिल्टर प्लांट सुरू करण्यापूर्वी पाण्याची अधिकृत प्रयोगशाळेतून तपासणी करण्यात यावी. पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच नागरिकांना पुरवठा सुरू करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसंच विद्युत सुरक्षा, मोटारी आणि इतर तांत्रिक यंत्रसामग्रीचीही तपासणी करून काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या आंदोलनस्थळी संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत संबंधित अधिकारी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन पाहणी करत नाही आणि फिल्टर प्लांट सुरू करण्याबाबत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत पाणी प्रश्न सुटलेला मानला जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. आता तब्बल 17 लाखांचा फिल्टर प्लांट नेमका वर्षभरापासून बंद का आहे, त्याची दुरुस्ती कधी पूर्ण होणार आणि कापडणेकरांना शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पाणी कधी मिळणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे. आज आमच्या कापडणे गावात आम्ही सर्व ग्रामस्थ व शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या फिल्टर प्लांटच्या बंद कामाजवळ आमचं सर्व ग्रामस्थांचं धरणे आंदोलन व घागर नळाला लाव हे आम्ही आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. आमच्या कापडणे गावात धुळे तालुक्यातील सर्वात कापडणे मोठे गाव असून सर्वसामान्य लोकांना मूलभूत आम्हाला शुद्ध पाण्यापासून संपूर्ण गाव अनेक वर्षापासून वंचित आहे. आमच्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील गरीब लोक असतील, मजुरी करणारे लोक असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सर्वांना, गरीब श्रीमंत सगळ्यांना आज अनेक वर्षापासून विकतचं पाणी घ्यावं लागतं आहे. अशा अनेक समस्या आम्हाला सामोरे जात असताना आमच्या कापडणे गावात अगोदर 3 कोटीची योजना आली, पण त्या योजनेची संपूर्णपणे त्या योजनेचा बट्ट्याबोळ झाला. त्या योजनेमुळे आमच्या कापडणे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला आता थोड्याच दिवसापूर्वी 3 वर्षापूर्वी कापडणे ग्रामपंचायतीला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 9 कोटी खर्च करून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. पण त्या पाणीपुरवठा योजनेत अक्षम्य त्रुटी असल्यामुळे जिथं पटेल तिथं पाईपलाईन टाकण्यात आल्या, जिथं पटेल तिथं ट्रीटमेंट प्लॅन करण्यात आला व हे जे संबंधित पाणीपुरवठा समिती होती, ग्रामपंचायत पदाधिकारी होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा योग्य पाठपुरावा न केल्यामुळे आम्हाला त्या 9 कोटीच्या योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला असून त्या योजनेतनं सुद्धा आम्हाला 9 लिटरसुद्धा पाणी ग्रामस्थांना आजपर्यंत मिळालेलं नाही. एवढा आम्हाला संघर्ष करत असताना आम्हाला 5 वर्षापूर्वी आमच्या कापडणे ग्रामपंचायतीने 17 लाख रुपये खर्च करून एक फिल्टर प्लांट मंजूर करून आला, ज्याच्यात सर्वसामान्य माणसांना फुकट तर नाही पण 5 रुपयाचा कॉईन टाकून 10 रुपयाचा कॉईन टाकून पाणी देऊ असं आम्हाला सांगण्यात आलं होतं व ते फिल्टर प्लांट 17 लाख रुपयाचा गडीवर बसवला होता. पण त्याच्यातनं तो संपूर्णपणे फेल झाला. तिथून कोणालाही पाणी मिळालं नाही व तो प्लॅन्ट अक्षरशः भंगारात आमच्या शाळेत टाकण्यात आला. पण आमच्या संपूर्ण जागृत ग्रामस्थांच्या व संघर्ष समितीच्या सर्व तरुणांच्या पुढाकारामुळे तो आम्ही मागील वर्षी आंदोलन केलं. त्यावेळेस आम्हाला ज्या संबंधित जे जलजीवनचे ठेकेदार होते व जलजीवन मिशनचे अधिकारी असतील, BDO असतील, संबंधित सर्व प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिले की आम्ही 1 महिन्याच्या आत तो फिल्टर प्लांट चालू करून देऊ व ग्रामस्थांना 5 रुपये टाकून पाणी उपलब्ध होऊन जाईल. पण त्या घटनेला आज 1 वर्ष झाला असून
कुठल्याही प्रकारचं पाणी मिळत नसल्यामुळे आम्हाला आज पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांना या समस्येवर तात्काळ जर तोडगा नाही निघाल्यास आम्ही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू व या संपूर्ण प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी जबाबदार राहतील ही सर्वांनी नोंद घ्यावी. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रिफाईड टाईल्स, स्टेप्स अँड रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाईल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.